चला सामनाधिकारी क्रीडांगण नंबर 1 चालू करून घ्यायचं। सन्माननीय जितेंद्र माने साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक। अंश धोंडशेकर साठी ऑफर आहे जितेंद्र माने यांच्याकडून। प्रत्येक बोनस साठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल। सर चालू करा सर। तर तेला वाचून किंमत काय समईच्या वातीला, तेला वाचून किंमत काय समईच्या वातीला, पाण्याशिवाय किंमत नाही जमिनीच्या मातीला, अहो धारेशिवाय किंमत नाही तलवारीच्या पातीला, आणि कबडशिवाय पर्याय नाही रायगडच्या मातीला। तर रायगडच्या मातीत खेळला जाणारा हा माडबळांचा रांगडा खेळ भसोबा पेसारी विरुद्ध मरी देवी धेरण। एक हाय व्होल्टेज सामना पुनश्च एकदा, काटेकी टक्कर। मितेश पाटील बनाम ऋतिक पाटील, सुयोग गायकर बनाम अंश धोंडशेकर, असा हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय। नागेश्वर आवाजताला वेशवी संघ उपस्थित झालेला आहे। जना वडील सर कोणी कोणाच्यावर घेतलाय काय दादा कोणाच्यावर सर 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 कुंदन पाटील सर ॲडव्होकेट मरदेवी धीरण संघाचे संघ प्रशिक्षण सर्व आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे क्रीडानगरीमध्ये। सन्मान केला जाईल। धनंजय कुलकर्णी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे क्रीडानगरीमध्ये। आपला सुद्धा सन्मान केला जाईल, स्वीकार व्हावा हीच विनंती आहे। तर या वाऱ्यानं मावळणारी साथ ही आमची नव्हे, तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे। आता मात्र एक हाय व्होल्टेज सामना तुमच्या भेटीला, भसोबा पेसारी विरुद्ध मरीदेवी धेरण। कोणचं पारड जड असेल हे पाहणं आता रंजक ठरेल। तुफानी मेहनत अंश धोंडशेकर साठी ऑफर आहे। प्रत्येक बोनस साठी 100 रुपयाचं पारितोषिक जितेंद्र माने सरांकडून असणार आहे। हो बाजी कमालीचा संघर्ष खिंड लढवतोय धेरण संघाचा, ज्याचा संघाला आधार तोच कर्णधार। अंश धोंडशेकरला थांबवलं या खेळून। क्रीडांगण नंबर 2 वर नागेश्वर आवाज समीर पारकर पुन्हा एकदा क्रीडांगण नंबर 2 वर पाहायला मिळेल। हो ऋतिक पाटील काबीज केलाय, श्रृंखला पडली आहे। आताच कामगार येथे चालू असलेल्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूवर शिक्कामोर्तब केला हसतो खेळाडू ऋतिक पाटील मरदेवी धेरण।
JSW संघाकडून प्रतिनिधित्व केलं या खेळाडूनं मितेश पाटील. नजर हटी, दुर्घटना घटी. 100 रुपयाचं पारितोषिक मितेश पाटील रघुसाठी जितेंद्र माने साहेबांकडून. रघु चमकलाय मैदानात पुन्हा एकदा. वाघ भडकलाय. वागतो वाघच आणि भडकला तर आगच. सुयोग गायकर याला थांबवलं जाईल का? मात्र माघार घेतोय. अंगावर काटा आणणारा हा सामना, श्वास रोखणारा हा सामना आणि मानक्याला झिंझिण्यात येणारा हा सामना तुम्हाला आनंद देईल. प्रयत्न करतोय अंश दोडशेकरला लगातार दुसरी पकड. वापर केला जाईल. मितेश पाटील ऑफर आलेली आहे. 3 गुण जर प्राप्त केले तर जितेंद्र माने यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. सर 1000 करावे लागतील. 3 म्हणजे मोठी गुणफलक आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मितेश पाटील एका चढाईत 3 गुण 1000 रुपये जितेंद्र माने साहेबांकडून. निखाऱ्यासारखा पेटलेला खेळाडू अक्षय कवळे क्रीडांगण नंबर 2 वर. ढोल्यात झणझणीत अंजळणं टाकावं लागेल. चकित करणारी चपलाई क्रीडांगण नंबर 1 वर आकाश कोंडिलकर. चढाई करेल 3 नंबरची जर्सी परिधान करणारा गर्जना फोडतोय. थोड्याच वेळात सेमीफायनलच्या लढती अर्थात उपांत्य फेरीच्या लढतीला सुरुवात होईल. रुपेश जाधव याचा वापर केला जातोय. अटल योद्धा रुपेश जाधवनी जर बोनस मिळवलं असतं तर कमाल झाली असती. अवाक करणारी कला पाहायला मिळेल. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीशी लगीर लागल झडली येते प्रीत. लाख संकटे झेलून घे अशी पहाडी छाती. शूर अभि सरदार आम्हाला काय कुणाची भीती. भीती तर लहानपणीच मोडली जेव्हा 7 जणांमध्ये वाघासारखी घुसायची सवय लागली. अरे शांत बसलेल्या वाघाला डुबला समजू नका. फाडून खाईल तुम्हाला, नादाला त्याच्या लागू नका. मितेश पाटील काय स्माईल आहे. दहशत दरारा कायम. वापर होईल. कर्णधार वेशवीचार सुयोग गायकर. काय घडणार, काय बिघडणार. उचलली जाईल का हो सुयोग गायकर चढाईसाठी. हो मात्र आम्ही ठाकूर ऍडव्हान्स प्रयत्न केला मात्र सुयोग गायकर यशस्वी झाला. हो काय क्षेत्ररक्षक ऋतिक पाटील आणि बाजीगर पाटील कडून
अतिशय सुंदर. ओमकार यशवी संघाकडून गारद केलंय आवाज संघाला. नीरज मिसाल चमकतोय, धगधगतोय हा निखारा. देवानी सर्वांना हिरा म्हणून जन्माला घातलंय, परंतु अट मात्र ठेवली आहे, जो झिजेल तोच चमकेल. सुयोग योगायोग येईल का हो? क्षेत्ररक्षण झालं नाही हो आपल्याकडं. नितेश पाटील हा धुक्यातून वाट शोधणारा खेळाडू आहे बघा. हो हो हो, हाहाकार करतोय. 2 गुण. कमाल झाले रसिकांचा पाठिंबा बघा. रसिक बनावर अधिराज्य गाजवेल कोण? हेनतीशिवाय पर्याय नाही हो. नितेश पाटील साठी 200 रुपयाचं पार्सल जितेंद्र माने यांच्याकडून. जो जिंकणार तो बक्षीस पात्र ठरणार समीर पारकर. आकाश पाताल एकत्र करेल का? हो हो, आश दोनशेकर चुकीला माफी नाही. परंतु रघु सारखा हत्यार मैदानात आहे. गडगडाटी प्रत्युत्तर देईल हा खेळाडू. थेट हृदयाला धक्का देणारा असा हा खेळाडू आहे. काही शक्य आहे, परंतु रघुला सुद्धा थांबवलंय. रुपेश जाधव आहे, मात्र 2+2 लोणाचा बोजा पडतोय. प्रशिक्षकाची शकुनीची चाल षडयंत्र रचलं जाईल. कटुनीतीचा वापर आता केला जाईल. जॉर्जवल जिद्द पाहायला मिळेल ती नीरज मिसालची. कानठळ्या बसवणारा असा हा वेगवान खेळाडू. बदलाली ते बघा, कोपरा रक्षकावर हल्ला चढवेल हा खेळाडू. शर्याचा विस्फोट होईल, मन हेलावून टाकणारा सामना तुम्हाला पाहायला मिळेल का? अंश दोनशेकर पुन्हा एकदा सुयोग. रसिकांच्या टाळ्या होतील का? पायाखालची जमीन सरकेल का? असा खेळ कोण दाखवेल? अनुराग सिंग क्रीडांगण नंबर 2 वर. हो हो, आता मात्र थांबवलं गेलं सुयोग गायकरला. अंगात अश्वत्थाम्याची जिद्द होती, मात्र क्षेत्ररक्षण झालं. धेरण 12 पेझारी 6. तुफान पेटवणारा क्षण आहे हा. सुद्धा मल्टिपल गुणसंख्या मिळवणारा अंश आहे. आकाश पुन्हा एकदा चढाईसाठी दमछाक करणारा हा क्षण आहे. रणधुमाळी निर्माण करणारा हा महत्वाचा प्रसंग आहे. 12-6 6-12 गुणफलक स्कोर रिपोर्टर
6-12. आवास 4 वेशवी 13. थर्ड रेड बोनस पॉइंट ऑन आहे. एक तर खेळाडूला स्पर्श करावा लागेल किंवा बोनस मिळवावा लागेल. रिक्ता हस्ते जर आपण मागे गेला तर बाद घोषित व्हाल. जिंकू किंवा मरू माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचं सुरू झालंय. युद्ध सुरू झालंय. पेटलंय मैदान. निर्णायात्मक क्षण मध्यांतर झालंय. धनुष्यातून बाण सुटलेला आहे. वनवा पेटलेला आहे. धीरण 12 पेसारी 8. थोड्याच वेळात उपांत्य फेरीच्या लढतीला अर्थात सेमीफायनलला सुरुवात होईल. स्कोर आहे का 8-12. दुपारचं 12 वाजले. अरे बरोबर आहे दादा. अरे 6 होते. काय बरोबर आहे 5च होते. अरे 5च होते तुम्ही. 6 होते. हा बरोबर आहे. 8-12 होते. 8-12 होते. 6 झाले आणि आता 8 झाले. आता मी 5-12 होते. 5-12 होते. सुरला कॅश केली 6-12 आले. ये तो. ही स्कोरशीट बरोबर आहे. 8-12 बरोबर आहे. सुरुवातीला कॅच झाली ना तेव्हा 6-12 झाले. आणि नंतर हे 2 पॉईंट असतात. ओमकार वेशवी या वर्षीचा रायगड जिल्हा अजिंक्यपदाचा शिलेदार. अनुराग सिंग, नीरज मिसाल. एक कॅच आणि 2 पॉइंट आपल्याचे. 9 व्हायला पाहिजे हो. बरोबर आहे. चल एक पॉईंट आहे 2 आणि 2 पॉईंट बरोबर 3 पॉईंट बरोबर आहे. अरे बरोबर आहे. No point. हे 9 आहे. हे बरोबर आहे इकडे रघु. आता वर्षी तो बोबा मारतो रेडी कॅप्टन. तो बोबा मारतो. पुन्हा एकदा चढाईवर निघाल. धीरण 12 पेसारी 8 आणि तोडसेकर. हे नाही रे. काय दहशत दरारा.
भेदक निर्णय शक्ती घ्यावी लागेल. खेळपट्टी हलवून सोडणारा खेळाडू कोण होईल? मनोजवर हल्ला. हाच तो खेळाडू आहे जो रसिकांना आनंद देतोय. रघु मात्र नाराज करतोय, परंतु धोक्यातून वाट कशी शोधावी ती त्याला माहिती. आकाश पुन्हा एकदा चढाईसाठी निघेल. अदल अपट करणारा दम पाहायला मिळेल का? दोन गोल. महत्वाचे मोहरे मैदानाच्या बाहेर. बोनस गुण. मातीच्या कणाकणाला आणि प्रत्येकाच्या मनामनाला आता उत्कंठा लागली आहे. कोण होईल सेमीफायनल मध्ये दाखल? रघु मैदानात आहे, काही शक्य आहे शेवटपर्यंत. अनुराग सिंग धारदार चढाया करतोय. हो जबरदस्त उडवला मैदानाच्या बाहेर. निर्णय क्लिअर झाला की सांगा. चालू करा. पुन्हा एकदा चढाई करील अंश. 6 विरुद्ध 1 बोनस पॉइंट होणार आहे. पूर्ण संघाची दारू मैदान नजर हटी दुर्घटना घटी. यशस्वी चढाई
किती गुण 2 मेडिकल 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 दिलं काय धेरण 15 पेजारी 12 हे मातीतील युद्ध अंगावर येणारा संघर्ष तुम्ही पाहिलात. क्रीडांगण नंबर 2 वर 20 आवाज 7 एक पात्री अभिनय क्रीडांगण नंबर 2 वर. परंतु सामना क्रीडांगण नंबर 1 वर ऋतिक पाटील मैदानात आहे. वापर होतोय सुयोग गायकरचा. काय घडेल अमित ठाकूर आहे. हे सॉफ्टवेअर अपडेट झालंय. ताकदीची टक्कर होईल. ओहो रुपेश जाधव 1 गुण. या खेळूची रणनीती काय ती समजायला मार्ग नाही. हे वादळ शांत ही वादलापूर्वीची शांतता आहे. ऋतिक पाटील चढाईसाठी मनोज आहे. कोपरा रक्षकाच्या भूमिकेत तिकडे सुयोग आहे. बोनस गुण. याच खेळूने इतिहास रचलाय. पुन्हा एकदा प्रयत्न मात्र आता शृंखला टाकली ती बरदेवी धेरण संघाने. अतिशय लाजवाब. प्रथम उपचार घ्या. तीन वाजून 20 मिनिटं झालेली आहे आणि सेमीफायनलच्या लढती काही मिनिटातच चालू होती. रसिक हो, अशी अर्धवट स्पर्धा सोडून जाऊ नका. आनंद लुटा. धनुष्यातून सुटलेला बाण, वाहून गेलेला पाणी आणि समोर पाहिलेली जबरदस्त मॅच पुन्हा पाहायला मिळत नाही. थांबावंच लागेल. 8 7 6 5 4 3 शेवटची 5 मिनिट. शेवटची 5 मिनिटं बाकी. चढाईसाठी मनोज. हे मेहनतीचं व्यासपीठ आहे. युवकांचा आत्मविश्वास ऋतिक पाटीलला टिपलाय. एक महागडा खेळाडू. जीवावर बेतलेला संघर्ष, श्वासावर चाललेली ही चढाई. सुयोग गायकर रिस्क घेत नाही आहे, माघार घेईल. ग्रामीण शौर्य क्रीडा. ताकद विरुद्ध डावपेच. मनोज
दबाव येईल का मैदानात? रसिकांनी खरोखर या सामन्याला चांगली साथ दिलेली आहे. सुयोग गायकर आणि सुयोग गायकर याला थांबवलं गेलंय, गारद केलंय. जवळ जवळ मध्यरेषा भेदल्यावर होता. इंचाचा फरक गंगा जमुना वाहिली असतील पाठीराख्यांच्या डोल्यातून. पाठीराख्यांना आनंद बघा, असुरी आनंद, राक्षसी आनंद झाला. जी माणसं पायाने चालतात ती अंतर गाठतात आणि जी माणसं डोक्याने चालतात ती ध्येय गाठतात. शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळलं ना तोच खरा यशस्वी माणूस. अंश दोडशेकर निर्णयात्मक लढाई करतो, 1 गुणांची लढाई. हो लागलाय सामना. पेजारी जर विजय झाली तर 500 रुपयाचं पारितोषिक जितेंद्र पाटील साहेबांकडून. हो 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 सुपर टॅकलची नामी संधी, परंतु हा खेळाडू काही शक्ती आहे. उडवलाय मैदानाच्या बाहेर पालखी उचलली गेली आहे. अंश दोडशेकर 20-15 अजून मैदान गरम आहे. शेवटची 2 मिनिटं. कुणाचा वापर होईल? चकवा देणारा खेळाडू कोण असेल? मरीदेवी धेरण 20, पेझारी 15, 5 गुणांची आघाडी. काही शक्य आहे हो मैदानात. अंदाज कोणी लावू नका, कारण अंदाज पाण्या पावसाचा लावतात, वादळाचा नाही. मनोज गर्द हा वादळ आहे. या वादळाला हो 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 कमाल झालेली कमाल. आग्र्याहून सुटका झाली होती मात्र जेरबद्दल जर सक्सेसफुल झाला असताना तमाम रसिक वर्ग जागेवर उभा झाला असता. एवढा जबरदस्त चढाई केली होती. तुफानी दमाचा आणि त्याच वेगाचा खेळाडू. गुणफलक बदलतोय, धाडसी खेळ करावा लागेल. आता मात्र अमित ठाकूर हल्ला. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. प्रत्येक खेळाडू मैदानात आपण खेळाडू आहात, प्रत्येकाशी मैत्रीचा संबंध चांगला आहे. शुभेच्छा. जबरदस्त खेळ. थोड्याच वेळात धन्यवाद. विजय संघाचा अभिनंदन, पराजित संघाचं कौतुक. लढता लढता हरल्याची मला खंत नाही. पुन्हा उठेन, पुन्हा लढेन, शांत बसायला मी काही संत नाही. अरे एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हरल्याने कोणी फकीर